थंडीचा हंगाम म्हणजे लहान मुलांसाठी सेन्सिटिव्ह काळ असतो. या दिवसात सर्दी, खोकला, ताप, स्किन ड्रायनेस आणि ब्रीदिंग प्रॉब्लेम जास्त दिसतात. म्हणूनच आज आपण थंडीच्या दिवसात बाळांची काळजी कशी घ्यावी हे सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी एक मूलभूत गोष्ट, थंडीमध्ये मुलांना जास्त गरम कपडे घालणं हे अनेक वेळा उलटं होतं. मुलांना ओव्हर हिटिंग झाल्यास स्वेटिंग होते आणि त्यामुळे निमोनियासारखी इन्फेक्शन्स वाढू शकतात. म्हणून कपड्यांचा नियम अगदी सिंपल आहे. एक लेअर तुम्ही घालताय त्यापेक्षा एक जास्त लेअर बाळाला घाला. त्यापेक्षा जास्त गरम कपडे घालणं टाळा. थंडीमध्ये मुलांची इम्युनिटी थोडी कमी होत असल्यामुळे त्यांना वारंवार सर्दी होऊ शकते. अशा वेळी घरात हवा गरम ठेवण्यासाठी हीटर्स वापरतात. पण हीटर सतत चालू ठेवला तर खोलीतली हवा खूप ड्राय होते. ड्राय हवा म्हणजे सर्दी, खोकला आणि नोज ब्लॉकेज वाढण्याचं मोठं कारण आहे. म्हणूनच हीटर वापरत असाल तर खोलीत पाण्याची वाटी किंवा ह्युमिडिफायर ठेवा. याने चाइल्ड कम्फर्ट खूप वाढतो. स्किन ड्रायनेस हा आणखी एक मोठा इश्यू आहे. थंडीमध्ये बाळाची स्किन नैसर्गिक ऑइल गमावते आणि इचिंग सुरू होते. म्हणूनच आंघोळ कोमट पाण्याने करा. गरम पाण्याने अजून ड्रायनेस वाढतो. आंघोळीनंतर लगेच बेबी सेफ मॉइश्चरायझर लावा. हे 1 मिनिटाचा गोल्डन रूल आहे. आंघोळीच्या 1 मिनिटात मॉइश्चरायझर लावलं तर स्किन हायड्रेशन दीर्घकाळ टिकतं. आता इम्युनिटीबद्दल पाहूयात. थंडीमध्ये मुलांना वारंवार खाण्याची इच्छा खूप कमी होते. पण बॅलेन्स डाईट खूप महत्त्वाचा आहे. सीझनल फ्रूट्स, सूप, वार्म मिल्क, द्रव पदार्थ आणि व्हिटॅमिन सी रिच फूड्स इम्युनिटी वाढवतात. ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या बाळांसाठी आईने स्वतःची डाईट नीट ठेवणं खूप गरजेचं. सिक मुलांच्या कॉन्टॅक्टपासून डिस्टन्स ठेवणं हा बेसिक पण खूप पॉवरफुल मेजर आहे. घरात कोणाला सर्दी असेल तर लहान बाळाजवळ मास्क घातल्याशिवाय जाऊ नका. आता नाईट टाईम केअर याबद्दल माहिती पाहूयात. थंडीमध्ये बाळ सर्वाधिक थंड रात्री होतात. हात, पाय, कान झाकून ठेवा, पण चेहरा झाकू नका. फेस झाकल्याने कार्बन डायऑक्साईड अक्युमुलेशन होऊ शकतो. ब्लँकेट हलकी ठेवा. खूप जाड ब्लँकेट मुलांसाठी सेफ नसतं. सर्वात मोठा क्वेश्चन, थंडीमध्ये मुलांना बाहेर घेऊन जावं का? तर हो, नक्की जावं. फ्रेश एअर इम्युनिटी वाढवते. मात्र डायरेक्ट थंड वाऱ्यापासून बचाव हवा. हेड कॅप आणि सॉक्स मस्ट आहेत. आता डॉक्टरकडे कधी जावं? जर बाळाला सतत खोकला असेल, ब्रीदिंग फास्ट होत असेल, चेस्टमध्ये आवाज येत असेल, सुस्ती वाटत असेल तर ते सामान्य थंडी नाही आहे. अशा वेळी ताबडतोब मेडिकल ॲडवाईस ही घेतलीच पाहिजे. शॉर्टमध्ये सांगायचं तर बॅलेन्स वार्म, हायड्रेटेड एअर, प्रॉपर स्किन केअर, स्ट्रॉंग इम्युनिटी आणि सेफ व्हेंटिलेशन ही 5 गोष्टी थंडीमध्ये मुलांचं हेल्थ प्रोटेक्ट करतात. ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.